वारा सिवार करण्या प्रहार धैर्याने शिखर ते चढले आन जिजवून प्राण शौर्याने शिवबा लढले वारा सिवार करण्या प्रहार धैर्याने शिखर ते चढले त्या महाडामधल्या पहाडामधुनी त्या महाडामधल्या पहाडामधुनी खणांगल्या ह्या ढाली माझी भीमाई माऊली लढाऊ भीमाई माऊली दादा आवाज तुम्ही बेस कमी केला मला टेबल द्या आवाज कमी केलाय टेबल द्या बघा सुरुवातीसारखा मनवाट्याशी लढताना त्या जातीयतेशी लढताना अन्यायाशी झुंज दिली त्या वर्णभेदाशी झगडताना हे रक्त कसे असे अरे या मावळ्यांचं रक्त इमानी आहे या नागवंशीयांचं रक्त पराक्रमी आहे हॅलो बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे बाबाच्या बाबा साऊंड चांगला तर ग्राउंड चांगलं या मावळ्यांचं रक्त इमानी आहे अरे माझ्या शिवबाने सगळ्या जातीची माणसं सोबत घेऊन रयतेचं राज्य निर्माण केलंय रक्त इमानी आहे पराक्रमी है हम राजा अशोक की लढने वाले राजा शिवाजी की लढने वाले प्रेमाने रक्त कोणाचं आहे विज्ञानानं सिद्ध केलंय या आर्यांचं रक्त प्रेमानी आहे धोकेबाज आहे कपटी आहे आणि आर्यांचं रक्त भारतीय नाही ब्राह्मणांचं रक्त भारतीय नाही युरेशियन देशातून आलेली ही मनुष्य औलाद आहे त्यांचं रक्त कपटी आहे धोकेबाज आहे गद्दार आहे मावळ्यांचं रक्त नागवंशीयांचं रक्त इमानी आहे आणि म्हणून हे रक्त कसे प्रचंड शक्तिशाली हे रक्त कसे बघ आहे हे रक्त कसे संसार असे क्या बात हे रक्त कसे सुंदर असे ते प्रचंड शक्तिशाली हे वीर कसे नरवीर कसे उदंड गौरवशाली त्या महारामधल्या पहाडामधली जहो खणानल्या त्या ढाली माझी भीमाई माऊली लढाऊ भीमाई माऊली नागवंशीयाच्या जातीने नागवंशीयाच्या जातीने
ज्ञान तलवारीच्या पाठीने गावंड सदा गातच राहील भीमरायाची प्रणाली गावंड सदा गातच राहील शिवरायाची प्रणाली गावंड सदा गातच राहील ज्योतिबाची प्रणाली गावंड सदा गातच राहील महापुरुषाची प्रणाली गावंड सदा गातच राहील तथागताची प्रणाली त्या महाडामधल्या पहाडामधुनी जेव्हा खणानला त्या ढाळी माझी भीमाई माऊली भीमाई माऊली भीमाई माऊलीचा गौरव आहे आम्हाला गावागावात जायचं आहे खेड्या पाण्यात जायचं आहे वस्ती वाड्यात जायचं आहे भगवान गावंडला गवई साहेब भगवान गावंडला गर्दीची गरज नाही नाव नाही मला टाळ्याची गरज नाही हार तुऱ्याची गरज नाही माना सन्मानाची गरज नाही आम्हाला खेड्यापाड्यात जायचंय या तमाम भोजनांना जागे करायचंय मूल्यवासियांना जागे करायचंय माझ्या मूल्यवासी भावांनो मूल्यवासी भावांनो एससी एसटी एनटी विजयंती एसबीसी ओबीसी तमाम समाजाच्या भावांनो हे महापुरुष आपले आहेत यासाठी हे सगळं गावागावात जायचंय आणि काय सांगायचंय आम्ही जाण्याचं काम करतो गावागावात राजे गावात अरे माझ्या राजे गावातल्या मावळ्यांनो गावाचं नाव राजे गाव आहे क्या बात आहे राजा व्हायचं राजा राजे गावातल्या मावळ्यांनो राजे गावात उद्याचा कार्यक्रम वणी यवतमाळ उद्या वणीत जाऊन कालचा कार्यक्रम अजय सरांना माहिती आहे गोंदिया कधी गोंदियात जाऊन कधी साताऱ्यात जाऊन कधी सांगलीत जाऊन शिवजयंतीला कुठे बरोडा बाबाची जयंती भीम जयंती उल्हासनगर आज तुमच्या गावात महापुरुषांचे विचार सांगतो हे शिवरायाचा संदेश सांगतो राजा अशोकाचा विचार सांगतो तुकारामाचा अभंग सांगतो हे बाबासाहेबांचा लढा हा सांगतो हॅलो गवई साहेब माझं नाव भगवान आहे माझं नाव भगवान पण देवळातला भगवान नाही बरं देवळाच्या बाहेरचा आहे कारण देवळातला भगवान म्हटलं की लोकांना काय वाटते भगवान म्हणजे काहीतरी देणारा नवसाला पावणारा करणारा परंतु नाही भगवान जो तृष्णेचा क्षय करतो जो तृष्णेला नष्ट करतो पाली भाषेचा संदर्भ आहे तो भगवान तृष्णेचा सगळ नाश करणारा म्हणजे फक्त तथागतालाच आहे भगवान पण काही लोक कोणालाही भगवान म्हणतात हॅलो साक्षात भगवान बोलतो महापुरुषांचा विचार सांगतो हे तथागताचा संदेश सांगतो गाडगे बाबाचा विचार सांगतो हॅलो या गावात एक नवीन आडनाव ऐकायला भेटलो
परमेश्वर. वा बरं वाटलं गोळी साहेब, मस्त वाटलं. परमेश्वर, परमेश्वरन भगवान एक झालं. आता एखादा सोबती ईश्वर पाहिजे. ईश्वर, परमेश्वरन भगवान, सत्यानाश. हॅलो, मी काय बोलतो? कारण देवा धर्माच्या नावावर, देवा धर्माच्या नावावर, देवा धर्माच्या नावावर, देवा धर्माच्या नावावर. हे माझ्या बहुजनांनो, माझ्या ओबीसींनो, हे मूल्यवासींनो, देवा धर्माच्या नावावर आपली लूट केल्या जात आहे. देवा धर्माच्या नावावर लुटले बघा आपले घर, लुटले बघा आपले घर, ऐका पुजाराची नजर, ऐका पुजाराची नजर, ऐका पुजाराची नजर, सदा असते तिजोरीवर. देवळातला देव मुका, देवळातला देव मुका, बोलका उभा पिल्लर, नोटा नोटा बामणाच्या दानपेटीत चिल्लर. दानपेटीत चिल्लर राहते, नोटा नोटा बामण घेऊन जाते. बरोबर पैसा कुणाचा आहे? मंदिरातला पैसा कुणाचा आहे? आपला पैसा, या बहुजनांचा, मूल्यवासियांचा पैसा आहे. या भारतामध्ये जे देवळ आहेत त्या देवळातला सगळा पैसा आपल्या समाजाचा, बहुजनांचा पैसा आहे. त्या पैशावर मजा कोण मारते? त्या पैशाचा वापर कोण करते? आपला समाज, आपला म्हणजे सगळा बहुजन समाज. त्या पैशावर मजा मारणारे सगळे मनुवादी आहेत. बरं, मंदिरं कुणाची आहेत? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मंदिर म्हटलं, हा शब्द पाली भाषेतला नाही आहे. मंदिर, मंदिर आपले कुणाचे आहेत? अरे माझ्या भावांनो, मंदिर आणि मंदिरातला पैसा हे मंदिर आहेत तरी कुणाचे? ते मंदिर पंढरपूरचं असेल, माझ्या विठ्ठलाचं. ते मंदिर बालाजीचं असेल, ते पशुपतीनाथ असेल, सोमनाथ असेल, केदारनाथ असेल, बद्रीनाथ असेल, पद्मनाभ असेल. कुणाची मंदिर आहेत ही? ती मंदिर नव्हे. ए माझ्या ओबीसी भावांनो, राजा सम्राट अशोक हे ओबीसी होते. इथे कोणी ओबीसी जागे असतील त्यांना विनंती आहे, कारण माझा ओबीसी समाज कसा आहे? ओबीसी समाज कसा आहे? इथं ताण देत नाही, इकडे ताण किती काही पडो. ओबीसी नो इथे ताण द्या. राजा सम्राट अशोक कोण होते? आपले ओबीसी. बऱ्याच ओबीसींना माहित नाही. ओबीसी के लोगों जागो, ए मेरे भाइयों मूल्यवासियों जागो. अरे माझ्या सम्राट अशोकाने बांधलेली 84,000 विहार कुठे गेली रे? या देशातले जे मोठमोठे मंदिर दिसतात ते मंदिर नाही, माझ्या सम्राट अशोक राजाने बांधलेली 84,000 ती बुद्ध विहार या देशातली ती विहार आहेत. या मनवाद्यांनी ती बळकावलेली आहे, या मनवाद्यांनी ती बळकावलेली आहे. आम्हाला रक्तक्रांती नको आहे. जरी ती आपली असली तरी आम्हाला ती भांडून घ्यायची नाही. पण लोकांपर्यंत समाज गेला पाहिजे, हा विचार लोकांपर्यंत गेला पाहिजे की अशोक राजा आपला ओबीसी होते. आणि हा ज्ञानाचा दिवा, ज्ञानाचा दिवा, ज्ञानाचा दिवा, ज्ञानाचा दिवा, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. ज्ञानाचा दिवा, ज्ञानाचा दिवा, ज्ञानाचा दिवा, दिवा दिवा दिवा. शिवरायाचा दिवा, भीमरायाचा दिवा, तथागताचा दिवा. दिवा म्हणजे विचार आहे, तथागताचा विचार, तथागताचा दिवा विचार लावा. हा इतिहास खरा खरा सांगतो, आम्ही इतिहास खरा खरा सांगतो. अरे सर, मी साक्षात भगवान बोलतो.
10वी किंवा 12वीचा मुलाला पाठवून द्या. आपला कार्यक्रम आहे तरुणांसाठी कार्यक्रम आहे. 10वी 12वीचा मुलाने यायचं एखाद्या 10वी किंवा 12वी या की यापैकी पण लोक बाळा हा पोरगा कोणावर आहेस 8वी तू बाळा 9वी नंतर या लवकर टाइम कमी ये बाळा ये हे आपला चालतो ना पहिल्यांदा 9वी पासून सुरुवात करू या दादा. अरे हे की अरे बोलता मी काय टाकू दिसतो का तुला अरे बाळा